अगं म्हणून काय तू एका गुन्हेगाराला असं मोकाट फिरू देणार आहेस का? अगं नाही, मी त्याला आणि त्याच्या साथीदारांना एकत्र जेलमध्ये टाकणार आहे. साथीदार कोण? हे बघ कमळी, तुला जितकं वाटतंय तितकं हे साधं सरळ सोपं चित्र नाही. खूप मोठं रॅकेट आहे हे. या रॅकेटमध्ये खूप मोठी मोठी नावं इन्व्हॉल्व्ह आहेत. अगं युवराज तर फक्त एक प्याद आहे. त्याला जर आत्ता पकडलं ना तर त्याच्या वरती असलेली सगळी मंडळी खूप सावध होतील आणि मग त्यांना पकडणं माझ्यासाठी खूप अवघड होऊन जाईल. मग तू काय करणार आहेस? मी वाट बघणार आहे योग्य संधीची, योग्य पुराव्याची, ज्या पुराव्यामुळे मला या सगळ्या माणसांना एकत्र तुरुंगात टाकता येईल. अगं तू किती वेळ घेणार आहेस? तोवर हे गुन्हेगार गुन्हा करतच राहणार आहेत. मी म्हणतो घे तावडीत, दे दणक आणि बोलायला भडाभडा बोलतील सगळं. असं नाही करता येत. ही जी माणसं आहेत ना ही खूप निर्ढावलेली असतात कमळी. ते कोणाचंच नाव पुढे येऊ देत नाहीत. उलट जर त्यांच्यापैकी एखादा जरी माणूस पकडला गेला ना तर ते त्या माणसाला मारून टाकतात. तो माणूस जिथे कुठे असेल तिथे, घराबाहेर, जेलमध्ये असला ना तरीही. मग काय करणार आहेस तू? अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण कामी येते. महाराज काय म्हणतात, प्रत्येक वेळेला हातात तलवार घेऊनच मैदानात उतरलं पाहिजे असं काही नाहीये. कधी कधी शत्रूला गाफील ठेवून सुद्धा आपला फायदा होऊ शकतो. तू बघ ना, महाराजांनी प्रत्येक वेळी युद्धाचा मार्ग स्वीकारला नाही. त्यांनी कधी कधी शत्रूला गाफील ठेवलं, कधी कधी गनिमी कावा केला आणि कधी कधी तह केला. आणि त्यांनी तह केला म्हणजे त्यांनी माघार घेतली असं नव्हतं बरं का. त्यांनी योग्य संधीची वाट बघितली. त्यांनी शत्रूला हेरलं नाही, त्यांनी शत्रूला गाफील ठेवलं. त्यांची हीच शिकवण आज माझ्या कामी येते. कदाचित तुझ्याही कामी येऊ शकते. बरोबर बोललीस बघ तू आज माझं बी डोळं उघडलंस. महाराजांनी आपल्याला हेच शिकवलंय का आपण जे काय करतोय त्यासाठी शेवटपर्यंत लढायचं. आजवर मी त्यांच्याच आदर्शावर जगत आलोय आणि प्रामाणिकपणे माझी लढाई स्वतः लढत आलोय. खरं बघ की त्यांची शिकवण विसरूनच मी सगळं सोडून परत निघालेलो. खरं तर आता ही वेळ शत्रूसंग मैदानात लढण्याची नव्हती, तर तक करून उभं राहण्याची होती. तुझ्यामुळेच मला हे कळलं. प्रत्येक वेळेला तलवार पुढं करून जिंकता येत नाही, तर ढाल बी पुढं करायची असते. शत्रूवर घाव घालायचा असेल तर योग्य वेळेची वाट बघायला लागते. तारिणीताई तू बघ, आता ही कमळी मागं हटणार नाही. मी शिक्षण पूर्ण करण्यासाठी इथं आलो होतो ना, आता ते पूर्ण करणार आणि मगच माघारी माझ्या गावाकडे जाणार. आता कसं बोललीस माझ्या कमळीवाणी. हे बघ, जिंकणं आपल्या हातात नसलं तरी हार आपण कधीच मानायची नाही. तुझ्यासारखी तारिणीताई सगळ्यांच्या सोबत असेल तर महाराजांच्या या लेखी कवाच हरणार नाहीत.